नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक संख्या ज्ञान भाग पहिला बघणार आहोत. संख्या ज्ञान 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्यांपासून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी या संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या ते आपण मागे पाहिले आहे. तर त्याचा आता आपण सराव करूयात. 2 अंकी संख्या तयार करू. त्यासाठी आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्यांमधली कुठल्या पण 2 संख्या घेणार आहोत. आता 2 अंकी संख्या या कोणत्या मी कोणत्या घेतल्या 4 आणि 7. तुम्ही बघा 4 आणि 7 या संख्या मी घेतल्या. मग त्याच्यातनं पहिली संख्या जी तयार केली ती कोणती आहे 47. 47 बरोबर. आता दुसरी संख्या त्यासाठी बघा काय केले मी हा अंक काय केले त्याच्यामध्ये बदल केलाय. पहिल्यांदा 47 मध्ये 4 सुरुवातीला होता. आता दुसऱ्या संख्येमध्ये मी काय केले त्याच्यामध्ये बदल केला आणि 7 पहिल्यांदा घेतलाय. मग आता हा अंक कुठला तयार झाला 74. आता 3 अंकी संख्या कशा तयार करायच्या ते बघू. त्यासाठी सुद्धा मागे बघितलं तसं सेम 0 ते 9 च्या अंकांमधला कुठलाही आवडेल तो मी अंक घेतलाय 3 अंकी. त्याच्यासाठी 3 अंक मी घेतलेले कुठले 2 3 आणि 6 याच्यामध्ये बदल करून मी 2 संख्या काढणारे 3 अंकी. बघा पहिली संख्या कोणती आहे 236 ही काय संख्या मी तयार केली. आता दुसरी संख्या याच्यामध्ये मी बदल केलाय. या अंकांचा मी काय केलाय बदल केलाय आणि मनानी मी काय केली आहे 3 अंकी संख्या ही तयार केली. बघू याच्यामध्ये किती संख्या तयार झाली आहे 632 ही संख्या तयार केली आहे. आता आपण 4 अंकी संख्या तयार करू. त्याच्यासाठी 0 ते 9 पर्यंतचे मी अंक घेतले. त्याच्यात मला आवडेल त्या मी संख्या घेतल्या कुठल्या 2 5 6 आणि 0. मग ह्याच्यामध्ये मी बदल करून 1 आणि 2 अशा 2 संख्या मी तयार केलेल्या आहेत. मग आता पहिली संख्या कोणती आहे या संख्येतनं मी काय केली आहे तयार केलेली आहे. पहिली संख्या 2560 2560 ही संख्या तयार केली. आता याच्यामध्ये मी बदल केलाय. हे अंक यातनच मी घेतलेले आहेत. हे बदल केलेत का सारखे नाही त्यांची जागेमध्ये मी बदल केलेला आहे. आता दुसरी संख्या ती कुठली तयार केली मी 6502 ही संख्या मी ह्या संख्या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. या संख्यांना बघून मी या पहिली संख्या आणि दुसरी संख्या ही किती अंकी आहे 1 2 3 4 4 अंकी संख्या माझ्या मनाने मी तयार केलेली आहे. लक्षात ठेवायचंय 4
अंकी संख्या लिहिताना 0 पासून संख्या लिहिली तर मिळणारी संख्या ही 3 अंकीच असेल. म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण बघूयात. इथं मी संख्या सुरू केलीये, 4 अंकी दिसतीये, पण सुरुवात मी 0 पासून सुरुवात केलीये. 0, 2, 5 आणि 6. पण ही संख्या 4 अंकी संख्या नाही. ही किती आहे? फक्त 256. 256 लक्षात राहिले. आता आपण बघूयात 5 अंकी संख्या कशा तयार करायच्या ते बघू. याच्यासाठी सुद्धा 0, 1, 2, 3, 4, 9 पर्यंत संख्या मधून मी माझ्या मनाने 5 अंकी संख्या घेतल्यात. कोणती? 1, 2, 3, 4, 5 मी अंक निवडलेत मनाने आणि त्याच्यापासून मी 2 संख्या तयार केल्या 5 अंकी. या संख्या मी तयार केलेल्या आहेत. मग पहिली संख्या कोणती बघूयात. 12,000. 12,000 345. 12,345. आता दुसरी संख्या. ह्या संख्या मी कुठून घेतल्या? या ज्या संख्या मी निवडल्या त्यातनच घेतल्या. त्याच्यामध्ये बदल करून मी काय केले? संख्या काय केल्या? तयार केल्यात. आता दुसरी संख्या बघूया. दुसरी संख्या 35,000. 412 अशी संख्या तयार झालीय. पण ही मनाने केली. त्यासाठी मी या अंकांमधले माझ्या मनाला आवडले ते मी हे 5 अंक घेतले. त्यांच्यामध्ये बदल करून पहिली आणि दुसरी संख्या मी काय केली? तयार केली आहे. आता आपण बोलताना बोलतो 1, 2 बरोबर. मग लिहिताना त्याच्यासाठी संख्या चिन्ह कोणतं लिहायचं तर ते आपण बघूया. आता 1 असं आपण लिहितो किंवा बोलतो. मग ते अंक लिहिण्यासाठी संख्या चिन्ह आहे ते कोणतं? हे असं 1 बरोबर. आपण अंक लिहिताना हे अंक 1 असं लिहितो. मग आपल्या लक्षात येत की हा काय आहे? 1 आहे. अजून आपण बघूयात उदाहरण. 3 असं बोलले की 3. मग तुम्ही अंकामध्ये लिहिताना कसं लिहिता? 3 बरोबर. मग हे 3, 1 हे काय आहे? संख्या चिन्ह बरोबर. बोलताना जो आपण अंक किंवा संख्या बोलतो ती लिहिताना त्याला चिन्ह काय द्यायचे? त्या संख्या चिन्हाला 1 बोललं तर 1 असं लिहितो आपण आणि 3 बोललो की आपण 3 असं लिहितो. आता मागे आपण बघितले देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कशी आहेत ते आपण बघूया. देवनागरीमध्ये 0 तर आंतरराष्ट्रीयमध्ये 0 असं लिहितात. 1 इंग्लिशमध्ये 1 हा असा लिहितात. 2 मराठीत आणि 2 इंग्लिशमध्ये. 3 मराठीत आणि 3 हा इंग्लिशमध्ये. 4 मराठीत 4 इंग्लिशमध्ये. 5 मराठीत 5 इंग्लिशमध्ये. 6 मराठीत 6 इंग्लिशमध्ये. 7 मराठीमध्ये 7 इंग्लिशमध्ये. 8 मराठीमध्ये आणि 8 हे इंग्लिशमध्ये. 9 मराठीमध्ये आणि 9 हे इंग्लिशमध्ये. हे देवनागरी संख्या चिन्ह आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय इंग्लिशमध्ये हे काय आहेत? संख्या चिन्हे आहेत.
आता आपण अंक लिहिले, पण अक्षर याच्यामध्ये लेखन किंवा वाचन कसं करायचं ते बघूया. देवनागरी संख्या चिन्हे घेतलेले, त्यातलं मी पहिलं काय घेतलंय, 1034. आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये हाच अंक कसा लिहायचा, इंग्लिशमध्ये 1034. बरोबर. आता आपल्याला काय लिहायचंय, अक्षरी शब्द आपल्याला लिहायचा. बघू, 1034. बरोबर. हे काय लिहिले आपण, अक्षरी लेखन केले. आणि मी आता बोलले म्हणजे काय, वाचन, त्याचं वाचन मी केलेलं आहे. आता दुसरं बघूयात. हा किती अंक आहे, देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेला आहे 31,608. बरोबर. हाच अंक सेम आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये लिहिलेला आहे 31,608. मग आता याचं शब्द मध्ये अक्षरी लेखन कसं करायचं आणि बोलायचं कसं ते बघूयात. अक्षरी लेखन काय आहे, 31,608 असं लेखन करायचे. हा अंक काय आहे, आंतरराष्ट्रीय आहे. तोच अंक सारखा हा इथे देवनागरी आहे. बरोबर. आणि याच अंकाला शब्द लिहायचं कसं, त्याचं अक्षर लेखन कसं करायचं ते आता आपण बघितलं. आता तिसरा अंक देवनागरीमध्ये किती आहे, 42. बरोबर. मग हाच सेम अंक आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये 342 असा लिहितात. आता याचं अक्षर लेखन आणि बोलायचंय कसं ते आपण बघू. 342 असं अक्षरी लेखन आपण केलं आणि त्याचं काय केलंय, मी बोलले, वाचन केलं आपण त्याचं. धन्यवाद.